तर नमस्कार सत श्री अकाल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या म्हणजेच वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला फक्त काहीच दिवस बाकी राहिले आहेत आणि या काही दिवसांमध्ये जर लँग्वेजेसची प्रिपरेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायची हवी तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपरचा फॉर्मॅट जो की मराठीचा होणार आहे, कारण तुम्हाला मराठीचा पेपर फॉर्मॅट जर समजला तर 50% पेपर तुम्ही इथेच सोडू शकता। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन टिप्स, पेपर पॅटर्न, पेपर कशा प्रकारे येतो, प्रश्न कोणते कोणते येतात, कुठून येतात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा। आणि प्रथम बघणार आहोत पेपर फॉर्मॅट जो की टोटल 5 विभागाचा असतो आणि आपण पहिल्या विभागापासून सुरुवात करणार आहोत। तर सर्वात पहिला जो असतो विभाग 1, ज्यामध्ये 2 पठित उतारे येतात आणि 1 अपठित उतारा येतो, ज्यामध्ये 2 प्रश्न अ व आ जे पठित उतारे असतात आणि ई जो अपठित उतारा असतो। जे येतात ते पठित उतारे येतात जे 7+7 14 मार्काचे असतात आणि जो एक 4 मार्काचा असतो तो अपठित उतारा असतो। पठित उतारामध्ये 2 आकलन कृती असतात जे की 4 मार्काचे असतात आणि 3 जे असतात ते समत कृती असतात, जे की आपण स्वतःच्या मनाने लिहून चांगले मार्क स्कोर करू शकतो। तर यामध्ये 7+7 14 आणि हे जे अपठित आहे यामध्ये 4, तर हे 18 मार्काचा उतारा जो पूर्ण होतो। तर यामध्ये जर आपल्याला स्कोर करायचे असतील तर पाठ्यपुस्तकाची वाचणे आवश्यक आहे। तर प्रत्येक धडा आपण चांगल्या प्रकारे वाचून घेऊ शकतो आणि यामध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतो। जसे की यामध्ये 2 आकलन कृती येतात आणि ह्या पण 2 आकलन कृती असतात, ज्या की फारच सोपी असतात आणि जे स्वमत कृती आहे ते आपल्या मनाने लिहायचे आहे। तर यामध्ये आपण 14 मार्कापैकी आपण 14 किंवा 13 चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने स्कोर करू शकतो आणि जो अपठित आहे यामध्ये तर 4 पैकी 4 आपण सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। तर यासाठी आपल्याला उतार्यांची प्रॅक्टिस आवश्यक करून घेणे आहे। तर याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तर ज्यामध्ये आपल्याला उत्तरे सापडण्याची सोपी पद्धत आहे ते आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर विभाग 2च्या पुढे वळूया। तर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये हा पठित पद्य असतो। पद्य म्हणजे कविता, ज्यामध्ये आपल्याला जे पठित पद्य येणार आहे आणि जे प्रश्न आहे पद्य मुद्दे म्हणजे कवितेचं रसग्रहण आपल्याला लिहायचे आहे। तर पठित पद्यामध्ये 2 आकलन कृती होणार आहेत। तर आपण बघू शकता 2 आकलन कृती 2-2 मार्काच्या होणार आहेत। कवितेत दिलेल्या शब्दाचे अर्थ लिहिणे हे पण सुद्धा आपल्याला 2 मार्काचे राहणार आहे, 2 मार्काचे राहणार आहेत व काव्यसौंदर्य कृती जे की सुद्धा आपल्याला 2 मार्काचे राहणार आहेत। तर आपण यामध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल तर नवनीचा जो 10 सेट आहे जो की आपल्याला मार्केटमध्ये बुक डेपोमध्ये आपल्याला मिळून जाईल, तर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपली प्रॅक्टिस घेतलेली आहे। तर आपण बघू शकतो आकलन कृती सोडवणे निव्वळ सोपी पद्धतीने आपण बघणार आहोत, हे पण याचा सेपरेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंवा या व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोत। तर कवितेतील शब्दाचे अर्थ आपल्याला टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक रीडिंगच्या नंतर आपल्याला हे चांगल्या प्रकारे समजून जाणार आहे। तर यामध्ये स्कोर करणं आपल्याला सोपी आहे आणि जे राहिले कवितेचे मुद्दे म्हणजे जे रसग्रहण आहे, तर यामध्ये 6 कृती यांपैकी आपल्याला 5 कृती सोडवायच्या आहेत, जे की आपल्याला 8 गुणांचे राहणार आहेत। तर हे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये जे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती व्हिडिओ नक्कीच बघा। यामध्ये आपल्याला 8 मार्क्स फिक्स होणार आहेत। तर यामध्ये स्कोर करायचे असतील तर खाली दिलेल्या वर आलेल्या लिंकमध्ये आपण क्लिक करू शकता। तर तिसऱ्या विभागाकडे वळूया जो की आहे आपला स्थूल वाचन। तर आपल्याला टिपा लिहा किंवा कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत जे की 6 मार्काचे असतील, जे की आपण पाठ करून जे की आपण नवनीच्या 20 सेटमधून किंवा मी आपल्याला त्याचा पण सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे सुद्धा आपल्याला कव्हर अप करण्यासाठी आपल्याला तो व्हिडिओ बघावा लागेल आणि या व्हिडिओमध्ये बघल्यानंतर आपण ते 6 मार्क आपण सोप्या पद्धतीने मिळू शकता। तर चौथा विभाग जो आहे तो आपला आहे व्याकरण कृती जो की भाषा अभ्यास आहे। तर यामध्ये 8 मार्काचा आणि प्रश्न क्रमांक 14 जो आहे तो सुद्धा 8 मार्काचा आहे, जो की आपण बघू शकता। तर वाक्यप्रकार ओळखा, वाक्य रूपांतर करा, वाक्प्रचार करा। तर हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहेत आणि शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे हे सर्व टॉपिक आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहेत। तर हे 16 मार्क आपण चांगल्या पद्धतीने मिळू शकता, हे आपण पुढे बघणार आहोत किंवा आपण सेपरेट व्हिडिओ पण बघू शकता। तर चला वळूया पुढचा विभाग जो की आहे विभाग 5 आपला आहे उपयोजित लेखन। तर उपयोजित लेखनमध्ये असते पत्रलेखन किंवा सारांश लेखन, जे की 6 गुणांचे असतात। म्हणजेच आपल्याला जर चांगला स्कोर करायचा आहे तर आपल्याला पत्रलेखन लिहायचे आहे। तर पत्रलेखनमध्ये 5 किंवा 5.5 आपण चांगल्या प्रकारे मिळू शकता, जे की आपण त्याचा पेपर फॉर्मॅट आणि पुढे पत्रलेखनाचा फॉर्मॅट आहे
तो आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे आपण बघल्यानंतर आपण यामध्ये चांगला स्कोर करू शकता. आणि जे प्रश्न क्रमांक 5वा आ आहे, ज्यामध्ये 3 कृती दिल्या जातील आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. तर आपण जाहिरात लेखन व कथालेखन सोडू शकतो, कारण की जाहिरात लेखनमध्ये चांगला स्कोर मिळतो आणि कथालेखनमध्ये सुद्धा चांगला स्कोर मिळतो. तर यामध्ये आपल्याला मिनिमम आपण 9 तर स्कोर करू शकतो. आणि यामध्ये जे 5वा जे राहिलेला आहे निबंध लेखन, यामध्ये कोणताही एक सोडवायचा आहे. तर यामध्ये आपण 6 मिळवल्यानंतर 9 + 6 जे की होणार आपले 15 आणि पत्रलेखनमध्ये जर 5 घेतले तर 20 मार्क आपण आरामशीर मिळवू शकतो. आणि यामध्ये 20 मार्क मिळाल्यावर इकडे आपण चांगला स्कोर केल्यावर आपण 90+ आरामात मिळवू शकतो. तर पेपर फॉर्मॅट बघितला आहे आणि पेपर प्रेझेंटेशन टिप्स देणार आहेत.